दर्शको नमस्कार. कन्व्हेयर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दर्शको आपण पाहतोय की प्रत्येकाला उद्योग व्यवसायाची आवड निर्माण झाली आहे. प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी एक उद्योग उभारला पाहिजे. मात्र तो उद्योग उभारत असताना त्या व्यवसायाच्या संधी कशा निर्माण होतात आणि एकदा त्या व्यवसायामध्ये आपण सुरुवात केल्यानंतर त्या व्यवसायाची मार्केटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे त्या अनुषंगाने आपल्या समोर आज जे वाणिज्य विभागामध्ये प्रमुख चीफ गेस्ट म्हणून आले होते ते जितेंद्र बाजारे सर आपल्या समोर आहेत. सर आपलं मनपूर्वक स्वागत. थोडक्यात सरांची मी ओळख करून देईन की भक्ती गारमेंटच्या माध्यमातून जे भोज सारख्या ग्रामीण भागातून ते बिलॉंग होतं आणि त्या भक्ती गारमेंटच्या माध्यमातून त्यांचे उद्योग व्यवसाय सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्वाची त्यांची जर ओळख आपल्याला सांगायची झाली तर काय जो आपला कोरोनाचा काळ आपण सर्वांनी पाहिला त्या कोरोना काळामध्ये भारतातील ग्रामीण भागातील पहिलं पीपी किट ज्यांनी बनवलं ते जितेंद्र बाजारे सर आपल्यासमोर आहेत. सर पुण्याच्या एकदा आपलं स्वागत आहे. खरं तर आज अनेक तरुणांना उद्योग व्यवसायाकडे वळावं लागतं. तुमचाही भक्ती गारमेंटच्या माध्यमातून उद्योग सुरू झालाय. तर या भक्ती गारमेंटची सुरुवात नेमकी कशी झाली, या व्यवसायाची पार्श्वभूमी काय सांगाल आमच्या विद्यार्थ्यांना? भक्ती गारमेंटची सुरुवात आमच्या सांगोला तालुक्यातील दुष्काळी कारणामुळे झाली. आमच्या भागात तो सततचा दुष्काळ 2011 पासून 2019 पर्यंत जो दुष्काळ पडत गेला. हाताला लोकांचं काम मिळेना. माझ्या एक डोक्यात संकल्पना आली की महिलांना घरी बसून किंवा एका सावलीखाली जर आपण काम देऊ शकलो तर आपल्या महिलांना गावातल्या गावात काम मिळेल आणि आपला उदरनिर्वाह होईल आणि आपण एक नवीन काहीतरी करू शकू. ह्या संकल्पनेतून माझ्या भक्ती गारमेंटची मी सुरुवात केली. सुरुवात करत असताना मला फायनान्शियली नेटवर्क उभा करण्यासाठी मला काही बँकांच्याकडे जावं लागलं. त्या बँकांनी मला नॅशनल बँकांनी मला मदत केली. मदत करताना ज्या काही मला अडचणी आल्या त्या अडचणीवर मात करत मी माझं फायनान्स मला त्या कंपनीकडून त्या बँकेकडून मी मिळवला आणि 2016 साली मी उद्योग उभा करत असताना माझ्या बांधकाम फाउंडेशन लेवल आलं होतं. त्यावेळेस नोटबंदी झाली. पहिली अडचण मला तिथं आली. नोटबंदी झाली. पहिला अडथळा तिथं झाला आणि त्या नोटबंदीवर तरी मी खचून गेलो नाही. बँकेला मी समजून सांगितलं काही जरी झालं तरी मी स्टँडिंग आहे, मी तयार आहे. तुम्ही माझं फायनान्सचे मला टार्गेट मध्ये देणार आहे ते तुम्ही मला द्या. मी ते बांधकाम उभं करत पूर्ण केलं. बांधकाम पूर्ण केल्यानंतर जॉब वर्क सुरू केला. सुरुवात माझ्या आता जे काही नामवंत कंपनी आहेत त्यातली एक टायझर म्हणून कंपनी, त्या टायझर कंपनीने मला जॉब वर्क दिला. कॉटन किंगचं एक टायझर म्हणून आहे, त्या टायझर कंपनीने सुरुवात केली होती. त्यांनी आम्हाला पहिल्यांदा जॉब वर्क करून माझ्यावर विश्वास दाखवला. ते आम्ही तयार करत देत असताना त्याच्यानंतर असंच काही अडचणी येत गेल्या आणि त्या अडचणीत त्याला सामना करत असताना कधी कामगार मिळायचा, कामगार असेपर्यंत आमचा सुपरवायझर पर्यंत जायचा, सुपरवायझर असेपर्यंत मॅनेजर मिळत नव्हता. हे सगळं एका ठिकाणी असलं तर जॉब वर्क मिळत नव्हतं. ह्याचं बरेच जण मला सांगत होते ग्रामीण भागातला उद्योग करताना आपल्याला 2-3 वर्ष कष्ट असतात. मी ते बरोबर मानून मी ते माझे प्रयत्न चालू होते. तोपर्यंत कोरोना आला आणि शासनाने फरमान काढलं की उद्यापासून लॉकडाऊन होणार आहे. सगळे कारखाने बंद, सगळे फॅक्टऱ्या बंद, काम जे काय चालू होतं ते सगळं जागेवर थांबलं. मी विचार केला आपल्याला थांबून चालणार, आपण अडचणीत आपल्याला बँकेचं लोन फेडायचं आहे. बरोबर. त्या ह्याच्यातून मी दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी लॉकडाऊन होणार होतं त्या दिवशी पहाटे माझी 4 चाकी गाडी काढली आणि इचलकरंजीला गेलो. इचलकरंजीला जाऊन मी तिथून तागे आणले विकत. त्याच्यापासून कॉटनचे मास्क बनवूया म्हणलं. काय मास्क कोरोना काळात हा सगळ्यात महत्वाचा पार्ट होता. मास्क हा जीव वाचवता, संसर्ग होऊ देत नव्हता. मी ते तिथून कापड घेऊन आलो तागे आणि माझ्या इथं कटिंग केले आणि महिलांना मी घरी नेऊन काम देत होतो मास्क बनवायचं. कच्च्या पॅटर्न त्यांच्याकडून त्याच्या काय कच्चे स्टिच असायच्या ते त्यांच्याकडून बनवून घ्यायचो आणि त्याला पक्क इलास्टिक लावून त्याच्यावर स्टॅरिलाइज सिस्टीम करून ते पॅकेजिंग माझ्या कंपनीत मी करत होतो. त्यामुळे काय झालं, घरी बसलेल्या महिलांना त्यांना उद्योग रोज कोरोना काळात थांबलेली चूल पेटायला लागली. एक महिला किमान रोज 500 रुपये कमीत कमी मिळवायला लागली. तिनं तिचा मिस्टरांना तयार केलं काम करायसाठी. त्यांच्या मुलींना असं एका दिवसात एक महिला 1,500-2,000 हजार रुपये घरी बसून तुमच्या त्यावेळेस असं होतं की प्रत्येकाच्या घरी कोरोना आहे तर आम्ही नवरा बायको आम्ही प्रत्येकाच्या घरी रोज जात होतो.
त्यांना सकाळी नेऊन काम द्यायचो, संध्याकाळी काम आम्ही घेऊन पॅकेजिंग करून तोपर्यंत आमच्या दारात लाईन उभा असायची. मेडिकलवाले असायचे, व्यावसायिक असायचे, आम्हाला 2000 मास्क पाहिजेत, आम्हाला 5000 मास्क पाहिजेत. आमचा 3.5-4 रुपयाला तयार होणारा मास्क आम्ही 6-7 रुपयाला विकत होतो. माझ्या महिलांना एवढा मोठा मी बेनिफिट टॅग करून दिला माझ्या कामगारांना. काही महिलांनी धाडस दाखवलं, त्या म्हणल्या आम्ही कंपनीत येऊन पण काम करायला तयार आहे. क्या बात आहे. त्या धाडसाच्या जोरावर एक दिवस त्यावेळेस मला बातमी संध्याकाळी ऐकताना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणातून की भारतात आता सगळ्या सुविधा उपलब्ध केलेत, फक्त पीपी किटची ज्या क्षमतेने पीपी किट हवेत त्या क्षमतेने मिळत नाही. कॅपॅसिटी कमी आहे आणि त्यामुळे किमती जास्त आहेत. तर जो कोणी पीपी किट बनवणार असेल मॅन्युफॅक्चरर, त्यांना आम्ही शासनाच्या सगळ्या स्कीमा लगेच देऊ, शासनाकडून सगळं त्यांना सहाय्य करू आम्ही. मी तो विचार केला आणि माझ्या मुलाला मी सांगितलं हे आपल्याला बनवायचं आहे, ह्याचं फॅब्रिक कुठे मिळतं बघ, ह्याचे सगळे परवाने कुठे मिळतात बघ. त्यांनी सगळी माहिती काढली आणि गुजरात मधून सुरुवातीला आता जे कापड आणायला आता सध्या 5000 रुपये लागतात, त्यावेळेस मी 37,000 रुपये भाडं दिलं गुजरात मधून कापड आणणं. कोण तयारच होत नव्हतं, लॉकडाऊन असल्यामुळे कोण तयार होत नव्हतं. 37,000 रुपये भाडं देऊन ते मी फॅब्रिक आणलं. माझी मुलगी फॅशन डिझायनर आहे, तिनं खूप छान डिझाईन बनवलं. आम्ही त्याला फार्मा तयार केला आणि माझ्या कंपनीत आल्यानंतर त्याचं कटिंग केल्यानंतर सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ते स्टिचिंग केलं. आम्ही स्वतः घालून बघितले, डॉक्टरांना काय नेऊन दिलं, त्यांच्याकडून काय मार्गदर्शन सजेशन मागवली. माझ्या मुलीने नंतर त्याच्यात खूप छान एक सुधारणा केली. त्यावेळेस एक पेशंट तपासताना दुसरा पेशंट सिरियस आला तर डॉक्टरला ते पीपी किट काढून बाहेर जाणं सोयीचं नव्हतं किंवा ते फोन उचलता येत नव्हते. तर आम्ही एक पाऊच केलं होतं ट्रान्सपरंट त्या पीपी किटला हँडला, की जेणेकरून तो डॉक्टर इथूनच ऑपरेट करू शकेल असं. त्यामुळे डॉक्टरांचं सोयीचं झालं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात जसं आम्हाला रिक्वायरमेंट असेल तसं सुधारणा करत गेलो आणि खूप मोठी मागणी वाढली. खाजगी सेक्टरच्या कोविड सेंटर्स खाजगी आणि खाजगी हॉस्पिटल्स, त्यात रुबी असेल, भारतीय विद्यापीठ असेल, भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल असेल, मंगेशकर हॉस्पिटल असेल, पुण्यातले 3 नामवंत हॉस्पिटल आणि अकोलचा आणि पंढरपूरचा बराचसा भाग, बरेचसे मोठमोठे डॉक्टरांचं पीपी किटचं काम मी करत होतो. किती प्रोडक्शन झालं पीपी किटचं? त्या प्रोडक्शन मध्ये मी 3 कोटीची उलाढाल केली. 3 कोटीची उलाढाल केली. कोरोना काळात रोज मी जसं शेअर मार्केट बघत बसतात लोक, तसं मी रोज टीव्ही बघायचो. कोरोनाचा रेट कमी झाला की मला जरा नाराज व्हायचो मी. कोरोना वाढला, कसं आहे व्यावसायिकाचं कारण, व्यावसायिकाचा उद्देश होतो आहे माझा बिझनेस चालणार आहे त्याच्यावर. उद्या वाढत गेला तर माझं प्रोडक्शन वाढणार आहे. त्यामुळे मी त्या रोजच्या बातम्यात, संध्याकाळच्या 7च्या बातम्यात बघायचो आजचा रेट काय, आज किती आणि त्या डॉक्टरांच्या पर्यंत मी पोहोचायचो आणि त्यांना ते पीपी किट माझं समजून सांगितल्यानंतर ते लगेच. आणि एकदा असं झालं की माझ्या आईला कोरोना झाला, माझ्या आई रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. मग तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं आमची पीपी किट घ्यायची. मी म्हणलं नाही, मी स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे, माझं पीपी किट मी तुम्हाला देणार, मी बाहेरून विकत घेणार नाही. ठीक आहे, 3-3.5 कॉस्ट असेल त्यावेळेस. हो, सुरुवातीला 3-3.5 कॉस्ट होती. मी ज्यावेळेस पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पूर्ण इन्व्हॉल्व झालो होतो त्यावेळेस तीच किंमत 1,500वर आली होती. तोपर्यंत प्रोडक्शन शहरात पण वाढलं होतं आणि माझ्यासारख्या ग्रामीण भागात पण कोणी तयार करायला लागलं होतं. आणि त्यात काय झालं, त्या रुबी हॉस्पिटलमध्ये माझं पीपी किट वापरल्यानंतर त्या नर्सेसनी त्या स्टाफला जाऊन तिथं डॉक्टरांना सांगितलं, तुम्ही जे देता पीपी किट त्याच्यापेक्षा हे आम्हाला थोडंसं कम्फर्टेबल वाटते, ह्याच्यात आम्हाला दरम कमी होते, हे आम्ही दिवसभर वापरू शकतो. त्याच्यानंतर मी त्याच्यात सुधारणा केली, त्यात सॅनिटरी नॅपकिन टाकले. एक पीपी किट दिवसभर 8 तास घालायचं, त्याला ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस दुसरं पीपी किट वापरावं लागायचं. तो पैसा खर्च कमी व्हावा म्हणून मी त्याच्यात हगीज पॅड, सॅनिटरी पॅड टाकून तो त्यांना सफिशियंट केला. त्याच्यामुळे अजून परत विक्री वाढली. त्या पूर्ण काळात माझे जवळजवळ 3 ते 3.5 लाख मास्क विकले गेले, कॉटन मास्क. त्यात 1 लेअर, 2 लेअर, 3 लेअर करायचं. 2 रुपयाचा मास्क 10 रुपयाला, 7 रुपयाला. तो विक्रेता अजून परत जास्त पैसे त्यावेळेस. तोपर्यंत ते बाकीचे जे मास्क होते
ते मास्क मार्केटमध्ये मिळत नव्हतं, तो मास्कच माहित नव्हता लोकांना. ते करून मी कॉटनचे मास्क, त्यावेळेस मला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पूर्ण जिल्ह्याच्या ऑर्डर मिळाल्या, पूर्ण महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या ऑर्डर मिळाल्या. त्यावेळेस एसटी काही दिवसासाठी चालू झाली होती, त्या ड्रायव्हरना कंडक्टरना मास्क वापरायसाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक संस्था पुढे येऊन सामाजिक संस्था यायच्या मास्क वाटपासाठी. हे सगळं होत असताना उद्योग व्यवसाय तुमचा लहानपणापासून ठरला होता की मधून सुरुवात झाली? नाही, मी स्वतः जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे मुंबईला. ऍडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट मधून मी माझी डिग्री घेतलेली आहे. त्या काळात मी चांगल्या मार्काने पास झालो, महाराष्ट्रात नामवंत विद्यार्थी म्हणून होतो. पण घरची परिस्थिती चांगली असल्यामुळं आणि त्यावेळेस माझं शिक्षण पूर्ण होताना कोरल ड्रॉ यासारखी माध्यमं कम्प्युटरची आली. मग मला भीती अशी वाटली की आता आपल्या हातच्या डिझाईनला कोण विचारणार. बरोबर आहे. आता हे तर सगळं कम्प्युटरवर बनणार, आपल्याला ह्याचं नॉलेज कमी. त्या भीतीपोटी म्हणा किंवा अजून काय म्हणा, मी ते क्षेत्र तिथं थांबवलं आणि मी घरी आलो. आणि घरी माझी घरची शेती, माझ्या घरी 50-60 गायी, त्या आपल्या घरचं दूध आहे, घरच्या दुधाला न्याय मिळण्यासाठी मी डेअरी स्थापन केली. काळभैरव दूध उत्पादक संस्था, सहकारी संस्था स्थापन केली. मी त्या दूध उत्पादनात मला दूध आधी फॅट आणि एसएनएफ काहीच माहित नव्हतं त्यावेळेस. पण मी त्याच्यात एवढा इन्व्हॉल्व्ह झालो, एवढा अभ्यास केला, दिवसाला 1.5 दिवस गडबड हाताने काढायचो. मला अक्षरशः परत एवढं ज्ञान आलं की हातावर जर दूध थोडस 2-4 थेंब घेतलं, त्याचं सिद्धांश, त्याची घनता, त्याचं फॅट, एसएनएफ, वास सगळं कळायला लागलं. बरं इन्व्हॉल्व्ह झालं, एवढा अभ्यास केला त्याच्यात. त्या जोरावर माझं दूध वाढवलं. दूध वाढवल्यानंतर आमच्या सोलापूर जिल्ह्यात दूध संघात सलग 3 वर्ष पहिला नंबर घेतला दूध उत्पादनामध्ये. आणि दुष्काळ का हटायचं नाव घेणं. शेतकऱ्यावर अडचण आली की शेतकऱ्याची अडचण ही मालकाची अडचण असते. आमच्या ऍडव्हान्सेस काही प्रमाणात बुडायचे येण्याचे चान्सेस वाढले, काय बुडले, ते डोक्यात घेतल्यानंतर आता म्हणजे आपण डेअरी स्विच करावं लागते, थांबवावं लागतंय. चांगला चाललेला व्यवसाय, खूप नफा मिळवून देणारा व्यवसाय. पण शेतकऱ्याची गाईच जर दावणीला राहिली नाही तर आपला व्यवसाय कशावरून शाश्वत राहील. ह्या मी तो स्विच केला व्यवसाय. आणि ते करत असताना मी गारमेंट काढूया गारमेंट काढत मला थोडस त्यावेळेस भीती घेतली. मग मी गारमेंटचं थोडस बाजूला ठेवलं. मला माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या एका मित्राबरोबर मी कोलकात्याला गेलो होतो फिरायला म्हणून. तिथं गेलो, त्यांनी ते रिफायनरीचा व्यवसाय बघितला, गोल्ड रिफायनरी, सिल्वर रिफायनरी. मला बरं वाटलं ते. मी बघायला म्हणून गेलेलो 7-8 दिवसासाठी. तिथं 3.5 वर्ष राहिलाच तिथं. सोनं चांदी हातात घेतल्यानंतर मला ओळख यायला लागली. एवढ्यापर्यंत मी त्याच्यातल्या गर्दी झालो. किती काय गुणवत्ता मला बऱ्यापैकी नजरेनं समजायला लागली. आता म्हणलं आपण गावाकडे जाऊन एक दुकान मस्तपैकी चालू करू. त्यावेळेस माझ्याकडे 13 ग्रॅम सोनं होतं. 13 ग्रॅम 13.25 थोडस होतं. तर वडिलांना म्हणलं मी दुकान टाकतो. अरे म्हणजे बघ काय सोनं ना तुझ्याकडे भांडवल नाही, कशाला दुकान टाकतो, टाकून तरी बघतो म्हणलं. काय आता शेती करत करत काय तर करूया. माझ्या आडनावाचं गुडविल आहे माझ्या गावात. माझ्या पूर्वजांनी रयत शिक्षण संस्थेला 5.5 एकर जमीन त्यावर दान केलेली आहे. त्या जागेवर आज आमच्या इथली एवढी देखणी इमारत उभा आहे मौतला. श्री शिवाजी विद्यालय नावानं तिथं आमच्या इथं शाखा, खूप सुंदर शाखा आहे. त्या शाखेत आजही आम्ही माझे विद्यार्थी म्हणून इन्व्हॉल्व असतो. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक ह्याला आम्हाला तिथं बोलवलं जातं किंवा आम्ही स्वतःहून जातो. तर त्या माध्यमातून आम्ही आमच्या नावाचं गुडविल असल्यामुळे आम्हाला व्यवसाय लगेच सुरुवात झाली. माझ्या 2-3 महिन्यापर्यंत मला ग्राहक वाढायला लागल्यानंतर मी प्रत्येक व्यापाऱ्याकडनं आणतो देतो म्हणलं तर व्यापाऱ्यानं मला उधार द्यायला चालू केलं. क्रेडिट. मग असं एवढा व्यवसाय वाढला की आम्हाला नवरा बायकोनं सकाळचं जेवण संध्याकाळी करायला लागत होतं. एवढं ग्राहक वाढला आम्हाला. पण ह्या दुष्काळामुळे तिथेही उधारी वाढली. तिथली उधारी परत आपलं भांडवल कमी करेल ह्या भीतीनं मी एक दिवसात 37 लाख रुपये उधारी असलेली वही शेतात नेऊन जाळली. कोणी समोर आला तरी आपल्याला आठवायला नको. आपले पैसे आहेत. ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांनी आपल्या गातात ते म्हणजे एवढं पण प्रयत्न केला. काय होतं त्याच्यात गुंतून तेच परत आम्ही पैसे वसूल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपण नवीन व्यवसाय शोधू. मग पाठीमागं डोक्यात आलेला व्यवसाय गारमेंटचा परत मी त्याला चालना दिली. गारमेंट लाईन फिरलो. 113 ते 114 फॅक्टऱ्या गारमेंटच्या फिरलो. खेड्यातल्या फिरलो, न्यू शहरातल्या फिरलो, शहरातल्या फिरलो, मेट्रो सिटीतल्या फिरलो. बंद पडलेल्या फॅक्टरीची मालकं शोधून काढली, त्याची कारणं शोधली, त्याला
त्याला कारण विचारली, तुझं बंद का पडलं, तू कुठं कमी पडला. त्याचे साधारण माझ्या लक्षात आलं की कोण मार्केटिंगला कमी आहे, कोण प्रोडक्शनला कमी पडतो, कोणाकडे कामगाराचा बेस नाही, कोणाकडे हवी तशी इमारत नाही, कोणाकडे ते बायर मर्चंटायझर जे आहेत तेच माहिती नाही. हे मार्केटिंग करायचा उद्योग म्हणून त्यांनी ते गारमेंट काढलेले आहेत. पण आपल्याला असं करून चालणार नाही. मग मी माझ्या लोनच्या संदर्भात माझे आणि आदित्य बिर्ला सरांची ओळख झाली. त्यांनी मला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन केलं, गारमेंटच्या मशिनरीची लिस्ट दिली आणि ग्रामीण भागात उभा करतोय तर तुझ्याकडं मुंबईच्या एका मोठ्या बायरनं, मारवाडी असू दे, शिंदे असू दे, त्यानं काय म्हणून यायचं तुझ्याकडे, वेगळं स्पेशल पण काय पाहिजे, तुझ्या मशिनरी स्पेशल पाहिजे. तर माझ्याकडे 10 मशीन अशा होत्या आहेत की ज्या बोलतात, आपण ज्या काय कमांड देतो, धागा कटिंगची कमांड देतोय, त्याला टर्न घ्यायची कमांड देतोय, त्याला 100 स्टिचची कमांड देतोय, त्याला 1000 स्टिचची कमांड देतोय, त्याने टर्न घ्यायला सांगतोय. अशा अद्याप एवढा अद्याप मशीन मी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढं मोठं धाडस करून मी घेतल्या. फॉरेनवरून आले असतील, सगळ्यात जपानहून आल्या. तुमचा सोन्याचा व्यवसाय असेल, दुधाचा व्यवसाय झाला, आता गारमेंटचा, हे सगळे व्यवसाय बदल गेला. आत्ताच्या ज्या गारमेंटची स्थिती काय आहे? माझं आता त्या गारमेंटमध्ये नंतर जॉब वर्कला काय लागलं की काहीतरी आक्रमणे झाली, काहीतरी अडचणी आल्या की आमच्या व्यवसायावर परिणाम झालेला असायचा. आम्हाला लगेच जॉब वर्क कमी व्हायचं. मग ग्रामीण भागातली कामगार ज्यावेळेस आपल्याकडे होते त्यावेळेस तिला गॅप देऊन चालत नाही, तिला रजा देऊन चालत नाही. बरोबर. मग त्या महिलेला काही हाताला काम द्यावं लागतं. त्यानं विचार केला की आपण आपलं प्रोडक्शन काय सुरू करू नये. म्हणून मी प्रयत्न केला. पोमोग्रॅनेट ऍपलचा शर्ट आहे, बाकीच्या फळांच्या नावाने शर्ट आहेत. मग माझ्या भागात जर डाळिंब पिकतोय, मी डाळिंबाच्या नावानं काय शर्ट काढू नये. पोमोग्रॅनेट ह्या नावानं सुंदरसा एक कॉटनचा शर्ट तयार केला मी आणि त्याचं मार्केटिंग करायला लागलो. मार्केटिंग करत असताना काय होतं की आपलाच मराठी माणूस आपल्याला म्हणतो नाही मऊचं प्रोडक्शन आहे, आपल्या जवळ जितेंद्र बाजार आहेत, हे त्याला शिंदी आडनाव पसंत असतंय, शहा मेहता हे आडनाव पसंत असते, त्याला माने देशमुख बाजारे हे आडनाव पसंत पडत नाही त्याच्या व्यापारासाठी. त्याला त्याच्या व्यापारात कमीपणा वाटतो, आपण बाजाराचा शर्ट विकायला ठेवतोय. मग मी काय केलं, माझ्या व्हिजिटिंग कार्डवर एक मुंबईतला माझ्या मित्राच्या घरचा पत्ता टाकला. कॉर्पोरेट ऑफिस तिथे आहे आणि जितेंद्र बाजाराचं बी जितेंद्र केलं. परत मला थोडस काउंटरला विचारायला लागले, बी जितेंद्र केलं. बाजारी शेवटी बदल करावा लागतो. शेवटी माणसं जर ऍक्सेप्ट करत नसेल तर आपण काहीतरी चेंजेस करावे लागतात. त्याच्यात मी बी जितेंद्र केलं. मग माझं व्हिजिटिंग कार्ड हातात घ्यायला लागले फक्त ते काय ते म्हणजे पॅनोरमा मॉल सारख्या मॉलमध्ये सुद्धा माझा स्टॉल लागला होता. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण ग्रामीण भागात उत्पादन करताना क्वांटिटीत करावं लागतं. कुठल्याही उत्पादनात क्वांटिटीत उत्पादन केलं तर त्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी राहते. मी 500 मीटर कापड आणणं आणि 50,000 मीटर मध्ये कापड मध्ये तयार झालेलं शर्ट ह्याच्यात दोन्ही प्रोडक्शन कॉस्ट मध्ये फरक पडतो. आज गुजरातचा व्यापारी येऊन 1,600 रुपये जो शर्ट घेऊन जातोय तो शर्ट माझ्याकडे प्रोडक्शन कॉस्टला 250 रुपये जातात. प्रोडक्शन कॉस्ट तिथनं पुढे माझं मार्जिन, तिथनं पुढे त्या व्यापाराचं मार्जिन. त्यामुळे त्याला किती जरी मी जवळच असलो तरी त्याला ते माझा परवडत नव्हतं. म्हणून ते प्रोडक्शन मी काही काळासाठी बंद केलं. त्याच्यानंतर मी पीपी किट पासून पुढे आल्यानंतर मला एक लक्षात आलं की पीपी किट ज्यांना मी पुरवत होतो, ज्या डॉक्टर्सना, काही मोठ्या सिटीतले डॉक्टर्स माझ्याशी संपर्क करायला लागले. अरे आम्हाला संरक्षण तर पाहिजे, पीपी किट तर आता वापरता येत नाही, कुणी सगळ्यांनी बंद केलेत, डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतंय पीपी किटमुळे आणि दिवसभर आम्ही ते वापरू शकत नाही. तर ह्याला काय पर्याय आहे का तुझ्याकडं? मी म्हणजे ठीक आहे सर, मला थोडासा वेळ द्या, मी अभ्यास करतो. हे वाचत मी बांबूबद्दल एक क्लिप बघत होतो. त्याच्यात अँटीबॅक्टेरियल अँटीफंगस आला आणि ते तंतुमय झाड आहे हे पडलं की मी ह्याच्यापासून बनवू शकते म्हणजे कापड बांबूपासून. मग काही बांबूपासून आता मार्केटमध्ये 200-300 वस्तू आहेत, मिळतात. खिडकीचे पडदे गावामध्ये मिळतात, काही सॉक्स बनतात, काही ठिकाणी रुमाल बनतात. मग आपण ही वस्तू बनवू शकतो. अँटीबॅक्टेरियल अँटीफंगस आहे. फक्त ह्याच्यात आपण बघूयात म्हणलं. मी जरा कोलकात्यात एका ठिकाणी गेलो, तिथं बांबूपासून सूत बनवायचं चरख्यावर एकदम तयार व्हायला बनवून देतो म्हणला.
त्याच्याकडून सूत बनवून घेतलं बंडल आणि ते तिथंच एका दुसऱ्या कंपनीत गेलो आणि त्यांच्याकडून हात मागावर ते मी कापड बनवून घेतलं. मला जे जीएसएमचं पाहिजे होतं 2-3 जीएसएमचं मी कापड बनवून घेतलं. 100 जीएसएम, 150 जीएसएम, 200 जीएसएम ह्याच्यावर आपण प्रयोग करूया म्हणलं घेऊन जाऊन. साधारण एक मी 100 मीटर कापड त्यांच्या घरी आलो. मी ऍडव्हर्टायझिंग आणि चित्रकला क्षेत्रात असल्यामुळे मला रंगाचं ज्ञान आहे. म्हणलं नैसर्गिक रंग बनतात आणि आम्ही कॉलेजला असताना बनवलेलं पण होते. मग काही कातापासून बनवलं, काही झाडापासून, पानापासून, फुलापासून, सालीपासून. म्हणलं ह्याच्यापेक्षा आपण एकदा अजून एक प्रयोग करूया की डाळिंबाचा सालीचा रंग बनवू. तो बनतो रंग, खूप छान रंग बनतो तो. डाळिंब हा पदार्थ असा आहे की ते तेल पण देते, ज्यूस पण देते, बऱ्याच वस्तू बनतात. मग सालीपासून दूध पावडर बनते, मग सालीपासून कलर बनतो. मला माहिती होतं. तो कलर बनवला, डाईंग केला, खूप सुंदर कलर. तो अगदी 42 टेम्परेचर मध्ये वाळत ठेवला 2-2, 3-3 दिवस. डाळिंब उडलं नाही, ते अगदी थंडीत ठेवलं, भिजत ठेवलं 4-5 दिवस. त्याच्यावर सगळे प्रयोग केले घरात. पण काय झालं हाय असा डाईंग राहिला. त्याच्यावर मी ते डाईंग केलं का पहिल्यांदा सुरुवातीला मी ऍप्रन बनवले, मेडिकल ऍप्रन. आणि मेडिकल ऍप्रन मधून आपण पदार्पण करूयात ह्या व्यवसायात असा विचार झाला. मग काही डॉक्टर्सना जाऊन भेटलो, काही डॉक्टर्सना प्रायव्हेट तो वापरा म्हणलं, काही माझ्याकडून विकत घेतलं. आणि ते कॉस्टिंग जास्त जाते हे म्हणल्यानंतर याला आता पॅरल अजून एक काहीतरी सुरुवात करूया. ऍप्रन मध्ये काय आपण खूप मोठं काम करू शकतो नाही. मग त्यावेळेस मी लेडीज डिझायनर, माझी मुलगी फॅशन डिझायनर असल्यामुळे तिच्याकडून काही सॅम्पल्स बनवून घेतले आणि मी लेडीज डिझायनर ड्रेस बनवायला लागलो. ते मार्केटमध्ये चांगली विकायला लागली. मी माझ्या फेसबुकला बाकीच्या याच्यावर मी तिची ऍडव्हर्टाईज केली. मागणी यायला लागली मला. मागणी यायला लागल्यानंतर मी त्यांच्या साईजेस नुसार आणि मागणीनुसार मी त्यांना ते थोडेसे दिले. सध्या आता हे सगळे उद्योग व्यवसाय तुम्ही उभारताय, प्रत्येक मुलांनी उद्योग झाला पाहिजे. आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कशा संधी असतील, गार्मेंटमध्ये असतील किंवा इतर? मी आता एकच सांगेन त्या विद्यार्थ्यांसाठी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी आपल्या भागातल्या. आम्ही सध्या आपल्या माढा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या माध्यमातून गेली 2 वर्ष झालं नव उद्योजक आणि उद्योजक यांच्यासाठी एक गुजरातची ट्रिप करतो. त्या ट्रिप मध्ये आम्ही त्या मुलांना तिथे नेऊन एक फूड फेस्टिवल दाखवतो. त्या मुलांना तिथल्या उद्योजकांची ओळखी करून देतोय, त्या वस्तूची ओळख करून देतोय. ह्यांच्या काय वस्तू बनवलेल्या असतात तर त्या आम्ही सोबत घेऊन जातो. त्या जे विकायला बसले त्यांना आम्ही विकून येतोय. मार्केटिंगच्या वस्तू त्यांना दाखवतोय की ह्या वस्तू आम्ही बनवतोय. काही लोकांना ते पाहिजे, महाराष्ट्रात त्या गोष्टी जे त्यांना मिळत नाही त्या लोकांना त्या पाहिजेत. त्यामुळे तो ग्राहक पण आम्ही मिळवला आणि आम्ही त्यांचे ग्राहक झालो. अशा माध्यमातून तो आम्ही किमान आतापर्यंत 200 लोक नेऊन आणलेत. प्रत्येक गोष्टी 100 विनामूल्य नेऊन आणलेत. कशी अशी प्रक्रिया कशी ते आम्ही काय करतो, त्याचे एक्झाम घेतो, लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा. त्या लेखी आणि तोंडी परीक्षेतून आम्ही त्याचा बुद्ध्यांक बघतो आणि ज्याला खरंच गरज आहे अशी निकड पण बघतो त्याच्यात. ह्याला नेलं, हा फक्त सहज म्हणून अटेंड करेल की त्याला आम्ही तिथून नेऊन आणल्यानंतर त्याचं ब्रेन वॉश करतो, त्याला बँकेकडे अप्रोच करतो. बँकेचे अधिकारी आम्ही बोलवून एक सेशन घेतो. काही महाराष्ट्रातले MSME असतील, उद्योग जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी असतील, स्किल डेव्हलपमेंटचे अधिकारी असतील आणि नामवंत काही उद्योजक असतील. त्या उद्योजकांना आम्ही एका ठिकाणी आणतो, एका व्यासपीठावर, आणि त्यांचा संपर्क करून आणतो. त्या मुलांना ते व्यासपीठ निर्माण होतं. त्याच्यातून आतापर्यंत किमान 7 ते 70 चांगले उद्योजक बनले. महिला उद्योजक ह्याच्यात टॉपवर आहेत. ही परीक्षा कधी होती तुमची? आमची साधारण नोव्हेंबरच्या आधी 1 महिना आधी आम्ही प्रोसेस. आमच्या महाविद्यालय विद्यार्थी संपर्क काय प्रकार कोणी तिथं आम्ही ऍडव्हर्टाईज आमची असते. आम्ही एक प्रसिद्धी पत्रक करतो. त्या प्रसिद्धी पत्रक सगळीकडे येतं आणि त्यावेळेस आम्ही खास करून आता आमच्या ह्या वर्षीपासून आहे महाविद्यालय आपल्या जिल्ह्यातील सगळ्या महाविद्यालयांना आम्ही कनेक्ट होणार आहे. खासगी असतील, शासकीय असतील, सगळ्यांना आम्ही जाऊन सांगणार आहे असा असा प्रोजेक्ट आहे, तुम्ही येऊन आमच्या इथं सादरीकरण करा. खरं तर हे एवढेच तुम्ही सगळे उद्योग व्यवसाय उभारतात मला सांगतात. मात्र हे सगळे उद्योग उभारत असताना फायनान्शियल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने मदत करते किंवा काय अनुदान वगैरे आहे का? मुळात मला अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. आपल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येकाला उद्योजक व्हायचं आहे. कुणाला शेतीतला प्रोडक्ट, शेती रिलेटेड जवळजवळ 90% उद्योजक व्हायचा लोकांना. कच्चा माल आहे
म्हणजे कुठेतरी आपण म्हणू निघतो माझ्या बापाचं 2-2 दिवस मार्केट यार्डमध्ये जाऊन झोपावं लागते, मग तो कांदा वाळवला त्याची पावडर केली तर मी नाही काय विकू शकत दुबईला. आज कितीतरी एक्सपोर्टर्स सांगतात की एक्सपोर्टर बना, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. त्या कार्यशाळा आहेत, पणन आपल्याला मार्गदर्शन करतं. पणन केंद्राकडे एक 8 दिवसाचा कोर्स आहे. आपल्या मुलांनाही कोणाला एक्सपोर्टर बनत असेल शेतीपूरक व्यवसाय तर त्यांना ते सांगा. महिन्यातून एकदा असते 7 दिवसात 8 दिवसात नॉमिनल फी आहे. तिथं शासन आपल्याला सगळ्या स्कीमा सांगतं त्या क्षेत्रातल्या एक्सपोर्ट उत्पादन करण्यापासून विक्री त्या सगळ्या, आणि बायर निवडून देतं. आता एक्सपोर्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय, बायर. अनेक मुलांना सगळे तयार झाले, सगळे लायसन्सेस काढलेत, सगळं पूर्तता पूर्ण केलं, पण बायर एखाद्या व्यापाऱ्याला मी जर आज केले एक कंटेनर पाठवून त्यांनी माझे पैसे बुडवले तर त्याला हमी. तर एवढा सरकार आपलं सक्षम आहे, केंद्र सरकार एवढं सक्षम आहे, महाराष्ट्र सरकार एवढं सक्षम आहे की तुम्हाला त्या बुडलेल्या पैशाचं सुद्धा मिळवून देण्याची हमी सरकार घेते. आपल्या विद्यार्थ्यांना माहित नाही, आपल्या मुलांना माहित नाही. तुम्ही मगाशी प्रश्न विचारला उद्योजक बनण्यासाठी शासनावर काय, ग्रुप उद्योग, समूह उद्योगाला खूप मोठं सहकार्य आहे शासनाचं. जसं गट शेतीचं एक शेतीचं आहे तसंच उद्योगात पण आहे. आपल्या मंगळवेढा तालुक्यातल्या एका सामान्य कुटुंबातल्या एका मुलानं प्रपंच मसाला म्हणून एक घरगुती मसाला काढला होता. तो मसाला त्याने विकत त्याला वाटलं आता आपण मोठी कंपनी, त्याने ग्रुप तयार केला. आज प्रपंच मसाला त्याला शासनानं 100% सबसिडी 4 कोटी रुपये दिलेत. खूप मोठी कंपनी. म्हणजे वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत सगळ्या. आपण काहीच करत नाही, आपली जागा सांगायची सरकारला, त्या जागेत ते मशिनरी आणून देणार आहेत, तुम्हाला बांधकाम करून देणार आहेत, तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा देणार आहेत. मग त्याच्यात कसं असतंय, मसाला बनवताना मिरची पिकवणारा उत्पादक आला तो सगळे कनेक्टिव्हिटी राहते. उत्पादन करण्यापासून विक्रेत्यापर्यंत सगळा समभाग त्याच्यात राहतो. त्याच्यामुळे काय होतं की आपला व्यवसाय फेल जाण्याची शक्यता कमी राहते. मी एकटा प्रोप्रायटर असेल तर मी फेल जाऊ शकतो माझ्या निर्णयानुसार, पण कंपनी किंवा ग्रुप असं डिस्कस असेल तर ती कंपनी शक्यतो जात नाही. आणि आत्ताच्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना मी एकच सांगेन की तुम्ही एकत्र या, एकत्र करून तुमचं कोऑर्डिनेशन वाढवा, तुमचा संपर्क वाढवा, तुमचा संवाद वाढवा. त्या संवादातून तुम्हाला कुणावर काय जबाबदारी टाकता येते. एक मुलगा जर म्हणला मला दुबईत, ठीक आहे मी दुबईतच राहतो, तर त्याला दुबईत राहायला सांगा. एक म्हणेल मला केळीच्या बागेतलं कळतं, हार्वेस्टिंगचं कळतं, त्याला त्या बागेत थांबवा. एक म्हणेल मी कॉर्पोरेट ऑफिस सांभाळतो, दुसरा म्हणेल मी लोकलचं ऑफिस सांभाळतो, तिसरा म्हणेल मी पैशाचं हँडलिंग करतो. प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली ना तर त्याला सक्सेस लवकर आहे. तर खरं तर सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं सांगतायत, अनुभवत आहेत. फक्त आमच्या विद्यार्थ्यांना युवा उद्योजक होण्यासाठी जे काही कौशल्य असावे लागतात नेमकं काय विद्यार्थ्यांकडे कौशल्य असावे लागतं आपल्या या ठिकाणी त्यांचा वेळ पुन्हा वाया जाणार नाही. आपल्या महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री लोढा साहेब खूप सक्षम आहेत. त्यांनी एवढ्या चांगल्या सध्या स्कीम काढलेत, प्रत्येक जातीसाठी वेगळे काढले, अल्पसंख्याकासाठी वेगळे काढले, अपंगासाठी वेगळे काढले. त्याच्यात आपल्या लोक जरा थोडीशी शासनात म्हणल्यानंतर एक नकारात्मकता लोकांच्या डोक्यात आहे. सरकार कामं सामान तर तसं काही नाही. तुमच्याकडे खरं स्किल असेल, तुम्ही त्यांच्याकडे गेला तर तुम्हाला ते स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला निधी, तुम्हाला अगदी रोजगार सुरुवातीच्या दिवसापासून ते रोजगार द्यायचा होता. मग तुमच्या व्यवसायाला बहुतेक तसं की तुम्ही तुझी लागवड केली, तुझे आहे, टेलरिंग मध्ये आहे, तुमचे मसाले आहेत, तुमचा कुठलाही उद्योग असू द्या. उद्योग हा पण त्याच्यात ते म्हणजे कौशल्य विकास मध्ये तुमचं फक्त कौशल्यच वाढवणं असं नाही, तुम्हाला उद्योग निर्मितीसाठी स्वतः हे करतात. तुम्हाला एखादी संस्था काढायची आहे कौशल्य विकासची, त्याच्यासाठी ते तुम्हाला फंडिंग करतात. शासन एवढं सगळं करते. शासन मुलांनी काय केलं, सुरुवातीला काय केलं पाहिजे की ज्याच्यात रस आहे, माझ्या भागात काय चालणार आहे, माझ्याकडे कच्चा माल कुठेपर्यंत उपलब्ध, कच्चा माल जर अजून बाहेर आणायचं झालं, प्रोडक्शन कॉस्ट, मग आपण गुजराती मारवाडींच्या कॉम्पिटिशन मध्ये आपण राहू शकू का सगळं बनवून. आणि काय होतं आपल्या मराठी माणसाचं ध्येय मोठं आहे पण आळस खूप आहे. आपल्याला कमी कामात जास्त प्रॉफिट पाहिजे, काम करण्याची क्षमता, आपल्याकडे पोटेन्शियल आहे, आपल्याकडे व्हरायटी आहे, आपल्याकडे कौशल्य खूप आहे. म्हणजे भारतात तर सगळ्यात जास्त कौशल्य आपल्याकडेच आहे. आपलीच लोक सध्या सगळ्या कुठल्याही सेक्टरमध्ये जावा, मराठी माणसाचा झेंडा आहे. हे अभिमानाने सांगायची गोष्ट आहे. पण आपण लोकांच्यात नोकरी करतोय, आपण का लोकांना कामाला ठेवणार नाही. आणि पैसा हा खूप गौण आहे. इन्व्हेस्टर एवढे मोठे आहेत
गावातल्या सावकारापासून तुम्ही जर खरंच कामात गुंतून राहिला आणि लॉस मध्ये गेला तर एखाद्या गावातला सावकार म्हणतो आपण एकदा ह्याला फंडिंग करूया, हे पोरग कामात आहे, ह्याला व्यसन नाही, हा ओढ निर्माण कामात आहे, पण ह्याला कुठल्याही व्यवसायात लॉस असतोच, नफा तोटा कुठल्याही व्यवसायात असतो, लॉस झाला ह्याला कुठेतरी ह्याला ठेच बसली, एकदा आपण फंडिंग करून बघूया. तो येतो, तुम्हाला जिल्ह्याच्या लेवलचा येतो, तालुक्याच्या लेवलचा, जगाच्या पाठीवरची लोक सुद्धा पैसा घेऊन बसलेत, फक्त त्यांची नजर आपल्याकडे, आपण लक्ष त्यांच्याकडे केलं पाहिजे आणि न्यूनगंड असला पाहिजे. मला पाहिजे ना फंडिंग, तर मी मोकळ्या मनाने येऊन सांगितलं पाहिजे माझा प्रोजेक्ट आहे, तुम्हाला जर पसंत पडत असेल तर तुम्ही मला ह्याच्यात फंडिंग करू शकता, तुम्ही मग नफ्यात करा किंवा अजून कसं करू शकता, त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. खर तर एवढ्या मोठ्या संधी आहेत, महाविद्यालयाने आणखीन कशा पद्धतीने संधी निर्माण करतील महाविद्यालय? आता मला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर आहे, आपल्याही विद्यापीठ आहे, आपल्याही कर्मवीर गौरव पाटील केबीपी महाविद्यालयाने गेली 2 वर्षापासून तो एका कार्यक्रमाला मी आलो होतो, सगळे महाराष्ट्रातले उद्योजक, बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातले उद्योजक एका ठिकाणी आणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं. शिवाजी विद्यापीठाचे एक उपकुलगुरू त्या कार्यक्रमाला हजर होते, त्यांनी खूप छान केलं होतं, फक्त ते सातत्य राहिलं पाहिजे. हे स्किल डेव्हलपमेंटचे अशा शाळा महाविद्यालयातच नव्हे तर अगदी पहिलीपासून हे कोर्सेस सुरू केले पाहिजेत. काय झालं, मुलांना रस नाही अभ्यासात, त्या वेळेचा जकात अजून आपल्याला शिकवली जाते कॉमर्सच्या पुस्तकात, ते आता कुठंच नाही, जकात हा विषयच कुठं नाही. त्याचं कॉमर्सच्या फर्स्ट इयरच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्याला विड्रॉल जर लिहिता येत नसेल, त्याला चेकबुक, त्याला RTGS जर करता येत नसेल, तर आपण काय शिकवलं, तो काय शिकला, म्हणजे प्रत्येक शिकत बँकेत नेणं, वकिलापुढे नेणं, कोर्टापुढे नेणं, मार्केटमध्ये नेणं, बाजारात नेणं, ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण ह्या शाळा महाविद्यालयात शिकवायला चालू करतो ना, आणि त्यात सध्या तरी म्हणजे रयत शिक्षण संस्था साताऱ्यापासून बरेच महाविद्यालय मोठे आहेत ना, त्यात आपण पुढे आमच्यासारख्या गाव भागातल्या सुद्धा शाळा छोट्या छोट्या 10वी 5वीच्या त्या सुद्धा आता ह्या प्रयत्नात आहेत. नवीन डिजिटल आपल्या रयत शिक्षण संस्थेचे जे चेअरमन आहेत दळवी सर, त्यांनी एवढं डिजिटलायझेशन केलेलं आहे, एवढं अगदी अद्ययावत केलेलं आहे, त्या टाईपचे शिक्षक आणून ठेवलेले आहेत. फक्त आपल्या विद्यार्थ्यांना आता तयारी दाखवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाला उद्योग व्हायचा आहे ना, उद्योजक व्हायचा आहे ना, तर घरातनं नकारात्मकता आई वडिलाचीच, अरे ते आपलं काम नाही, त्या मुखामुख ह्या समाजाचं काम आहे, ते आपल्याला कोण विचारणार आहे, बरं का, हिथं खचून न जाता मी करणार, मी सक्सेस करणार, ह्याच्यासाठी मार्केटमध्ये जे काय आहेत मार्गदर्शन करणारे लोक, काय संस्था आहेत, जिल्हा उद्योग केंद्र आहे, तिथे एनी टाइम तुम्ही कधी जर गेला तर तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं. शासनाचे चार्ट आहेत, किती कुठल्या वेळेला किती तुम्हाला बेनिफिट आहे, आणि फक्त सबसिडी घेण्यासाठी ते उद्योग कोण करणार असेल का, तर मी सरळ सांगेन उद्योग करू नका, तो उद्देश नसला पाहिजे. प्रोडक्शन मधनं तुम्हाला ऑटोमॅटिक फायदा वाढत जातो. कमी खर्चात तुम्ही 4 उद्योग उभा करा, कमी मार्जिन मध्ये करा. एखाद्या व्यवसाय कमीत कमी किती रुपये मधून उभा, अगदी तुम्हाला 0 पैशात सुद्धा एखादा ऍप तयार केलं, तुम्ही एखादा व्यवसाय तयार केला, काय नाही, पैसा दुसऱ्याचा व्यवसाय आपला, हे टॅगलाईन वापरायची. पैसा दुसरा, पैसा आपला वापरायचाच नाही कधी, त्याचं मोल राहत नाही. लोकांचा पैसा जर घेतला का नाही, ज्यांनी जर त्यांचं फंडिंग घेतलं किंवा काही कर्ज बँकेकडनं घेतलं, तर त्या फेडायच्या आशेनं कष्ट करावं लागतं, काही बरोबर, आणि कामाचा गुण आहे. उद्योजक हा खुर्चीत बसणारा उद्योजक नसावा, तो त्या कामगारात मिसळणार असावा, त्याला भारत जिथून त्याचा कच्चा माल येतो आणि जिथे विक्री होते त्याच्यापर्यंत सगळ्यांच्या बरोबर त्याची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. आणि मार्केट काय बदलते, मला ज्या कंपन्या आता सध्या पॅरलर आहेत, माझ्या कॉम्पिटिटिव्ह आहेत, त्यांचं काय आहे, त्यांच्या वस्तूंना त्यांचं अनालिसिस करून घेणं, ते खरं तुम्ही ते बॉक्सवर लिहिले दुसरे विटॅमिन, त्याचे प्रोटीन, तेवढं त्यात आहेत का, ह्या सगळ्या कंपन्या करतात. सध्या दूध उत्पादनातली अमुक एक मोठी कंपनी दुसऱ्या एका दूध उत्पादन कंपनीचा श्रीखंड आणते, यांच्या लॅबमध्ये तपासते, ह्याचा फ्लेवर काय आहे, हा फ्लेवर आपल्याला जमत नाही, मग ह्याचं श्रीखंड खपतोय आणि आपला पेढा खपतोय, मग दोघे जण एका ठिकाणी कुठेतरी येतात, तुझा श्रीखंड माझा पेढा, चला एका ठिकाणी आपण त्याचं स्टेज उभा करू, काहीतरी करू. मी तुलनात्मक अभ्यास करून ह्या गोष्टी तर खरं
इतका मोठा व्यवसाय या ठिकाणी छोट्या गोष्टीपासून सुरू होऊ शकतो. मात्र हा सगळा व्यवसाय सुरू होत असताना विद्यार्थ्यांकडे जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याकडे सातत्य असणं गरजेचं आहे. जे एखादा काळ येऊ शकतो की त्या ठिकाणी अडचण येऊ शकते, मात्र अडचण जरी आली तर त्या अडचणीवर मात करून आपण पुढे गेलो तर संधी शोधणं सुरू शकतो. आणि खऱ्या अर्थानं आपण आत्मनिर्भर जो भारत आहे तो भारत जर बनवायचा असेल तर ही गावगाड्यापासून सगळे सुरुवात झाली पाहिजे. मग तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल, एकंदरीत मग महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण तो त्या पद्धतीने आत्मनिर्भर भारत करू शकतो. ही सुरुवात खरी तर एक आयडिओलॉजी, आदर्श म्हणून तुमच्याकडे आमचे महाविद्यालय विद्यार्थी पण पाहतील. जरी विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा या ठिकाणी नंबर देतोय. सरांचं नेहमी तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभेल. सर तुम्ही आलात, आमच्याशी संवाद साधलात आणि आमच्या विद्यार्थ्याला भूलमोल मार्गदर्शन केलं. आपलं महाविद्यालय वतीनं मनपूर्वक आम्हाला व्यक्त होण्याची संधी केबीपी कर्मवीर गौरव पाटील कॉलेज आणि तुमच्या माध्यमातून मिळाली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा धन्यवाद.